स्क्रीन वरती कोणत्याही दर्जाचं दृश्य सामन्याला सुरुवात यजमान क्रिकेट संघ त्यांच्या विरोधात पाहायला मिळते सातत्याने पारवाडी कुलशेत संघ यावेळेला स्लॉट मध्ये पाठवलाय लॉंगॉनच्या पार्किंग लॉट मध्ये पहिला धमाका दिनेशच्या बाडमधून चौकार सातत्याने पाहिलं गेलं तर याच मैदानावरती हा संघ प्रॅक्टिस करत असतो आणि सातत्याने याच मैदानावरती त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं आयोजन या दरम्यान मिस्टर ओहो काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आलाय एक दमदार गेम चेंज विकेट फलंदाज होईल बाद पाहिलं तर अगदी गावदेवी स्पोर्ट राज संघाची सलग अगदी पाहिलं तर दोन सख्खे बंधू खेळपट्टीवर खेळत असताना पाहायला मिळतील एका बाजूने विसरून चालणार नाहीये कारण अतिशय लांबचा प्रवास ही स्पर्धा खेळण्यासाठी केलेला आहे तो म्हणजेच मोर्या सातत्याने पाहिलं तर पायवाडी कुठचे संघाने या दरम्यान मिस्टर स्टोक वेग प्रचंड मिस्टर स्टोक पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि आली पुन्हा एकदा बारदार विकेट फलंदाज बाद देखील कौतुक करावं लागेल कारण जी लेंथ आपण पाहत होता पहिल्या ओव्हर मध्ये काळूरामची तीच लेंथ या ओव्हर मध्ये देखील टाकत असताना या दरम्यान टाकलेला बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज होईल बाद तिसऱ्या गड्याचं बदन तिसरा फलंदाज परतेल तंबूच्या आसऱ्याला करून बाहेर पडावं लागेल दफल कबड्डी 7 लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहत आहे येणारा बॉल वेग प्रचंड पुन्हा एकदा ज्या पावली परतले होते दत्ता त्याच पावली मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बाग तुदी वाटेच्या प्रयत्न सातत्यानं पाहिलं तर राज विकेटचं बदल ट्रॅक वरती आलो दाखल झाले बॉलिंग ट्रॅक वरती पॉपिंग क्रीज वरती गोलंदाजी करत असताना आणि स्टाकर इनला बॅटरा जयवंत आघात केला जाईल काय येणाऱ्या बॉल्स वरती फुल टॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये तोफेचा गोळा फेकला बॅटच्या मधून हा खुमका स्ट्रोक 6 सिक्सर थँक्यू थोडंसं वेळ आलो सध्याच्या गडीला गोलंदाजी करतायत आलोच्या माध्यमातून तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतायत एक अनुभवी प्लेयर त्यावेळेला फुल टॉस बॉल मिस्टर स्टोक चेंडू हवेत लांबी कमी जजमेंट अवेलेबल मिड विकेटला टिपला जाईल पुन्हा एकदा फलंदाज जयवंतचा संपेल खेळ फलंदाज पुन्हा एकदा परत येईल बॅक टू दी विकेट आज दरम्यान केला जाईल नाणेफेकीचा कौल थँक्यू नाणेफेकीचा कौल पाहायला मिळतोय एका बाजूला एमआय स्पोर्ट मोपाडा दुसरा बाजूला एसके पावगर गणेश दोरे यांच्या हस्ते नक्की नाणेफेकीचा कौल केला जातोय थँक्यू सो मच डीजे कॉल करतील एसके पावगर मनोहर मुकणे सर तुम्हाला निश्चित विजयाच्या दिशेने घेऊन जात असते आणि 30 धाव इथे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते शॉट इथे जरा स्विचिंग साठी वा लाजवाब जलवा दाखवलाय परफेक्ट कनेक्शन केलाय गॅप सिलेक्शनला चेंडूला गॅझर केला फटका प्रतिम थर्ड मॅन क्षेत्राला ठोकलाय हा कार्पेटच्या माध्यमातून चौकार आणि निश्चित विक्रम साठी कॅश प्राइज लगावला गेलाय जर 2 विकेट घेतले तर आमचे निश्चित याच गावातील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल निश्चित एक दमदार फटका त्यानंतर यावेळेला प्रतिम समथिंग डिलिव्हरी फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर झोनच्या मधोमध पोकलाय पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचं कनेक्शन 4 धाबा काळूरामा फलंदाज निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये पायरवाडी कुडशेत संघासाठी एक चांगला क्रिकेट दाखवतोय जिंकेल त्या संघाला मात्र निश्चितपणे बाय तुम्हाला पाहायला मिळते यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड क्षेत्ररक्षकाला चेंडू मध्ये रेस कोण जिंकेल कोण पराभव होईल चेंडूला मिळेल यश अर्थातच फलंदाज सक्सेसफुल पुन्हा एकदा आलाय एक दमदार फटका चौकार
दाफलकावरती लगबल्यात आताच्या घडीला 21 विजयासाठी 10 बॉल आणि 4 धावांची गरज. मिळतात परंतु सातत्यानं त्या प्रेक्षक वर्गांना नाराज करत असताना आज तुम्ही पाहताय आई गावदेवी स्पोर्ट राज संघाचे या खेळाडू. परंतु निश्चित क्रिकेट मित्रांनो हार जीत प्रत्येकाची असते. एक सामना हरला म्हणून क्रिकेट खेळायचं सोडायचं नसतं आणि एक सामना जिंकला म्हणून गर्व करायचा नसतो, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं. आणि आत्ताच्या घडीला पुन्हा एकदा विकेट, मॅच मध्ये ट्विस्ट. रोहन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. मॅच कोण जिंकेल अजून देखील हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, स्वीपर कट आपण पाहताय. एक दमदार थर्मा शॉट मध्ये फटका ट्रॅव्हल केलाय. 2 क्षेत्ररक्षक होते, 1 क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला नाखुश ठरतायत. यावेळेला धावाची संधी, पुन्हा एकदा विकेटचं पतन, अजून एक झटका. बॅटिंग करणाऱ्या पायरवाडी टीमला चौथा. मध्ये आलिया निश्चितपणे राज संघाची गेम चेंजर. आणि आताच्या घडीला पहिल्या बॉलवरती विकेट, फलंदाज बाद. पाच चेंडू एका धावेची गरज पाहायला मिळते. मॅच मध्ये पाहायला गेले तर नो बॉल आणि सातत्यानं सामना जिंकत असताना टीम पायरवाडी कुर्चित संघ आणि सातत्यानं पराभवाच्या छायेत जात असताना आई गावदेवी स्पोर्ट राज क्रिकेट संघ